महाराष्ट्र के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने पारधी समुदाय की जाति प्रमाण पत्र के मुद्दे पर समाधान का आश्वासन दिया। उन्होंने कहा 24-25 जनवरी को विभागीय आयुक्तों के साथ बैठक करेंगे और सुनिश्चित करेंगे कि सभी पारधी समुदाय के सदस्य को जाति प्रमाण पत्र मिले। स्वामित्व योजना के तहत बावनकुले ने 15,000 गाँव में संपत्ति कार्ड वितरण की घोषणा की और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का धन्यवाद किया। 15,000 गावामध्ये आज स्वामित्व योजनेचे कार्ड्स वाटप होणार आहे। स्वामित्व योजनेतनं गावातील गावठाणातील घरांना, वाड्या पाड्या धनगरवाड्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घराचं, आदिवासी गावातल्या घरांचं स्वामित्व मिळणार आहे। ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्डच नाही त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने मी माननीय प्रधानमंत्री मोदींचा आभार मानतो की स्वामित्व योजनेचा एक मोठा या ठिकाणी मोदीजींनी कार्यक्रम आणला आणि आमचा महाराष्ट्र मजबूत करण्याकरता, विकसित महाराष्ट्राकरता मोदीजींनी एक मोठं पाऊल स्वामित्व योजनेच्या माध्यमातून उचललेला आहे। 10वी 12वीच्या ऍडमिट कार्डवर जातीचा उल्लेख केला जातोय। आता सरकार कसं बघते? 10वी 12वीच्या कार्डवर ऑलरेडी लिव्हिंग सर्टिफिकेटवर तर आपले कास्ट त्या ठिकाणी राहायची। मला वाटतं की जे लिव्हिंग सर्टिफिकेट त्यानुसार ते पुढे जात असतं। जात प्रमाणपत्र बद्दल काल निर्देश दिले होते आणि तातडीने त्याच्याबद्दल कारवाई होताना दिसत आहे। नागपूरमध्ये अनेक लोक जे प्रलंबित जात प्रमाणपत्र होते ते दिले जात आहे। मी विभागीय आयुक्ताकडे 24 तारखेला किंवा 25 तारखेला एक बैठक लावणार आहे, ज्यामध्ये पारधी समाजाच्या जे काही कास्ट सर्टिफिकेट आणि चा मुद्दा होता, जो आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एबीपी माझा आणि आपल्या टीव्ही नाईन सर्वच मीडियाने त्याला त्या ठिकाणी सरकारसमोर आणलं। त्या मुद्द्यावर आम्ही काम सुरू केलं आहे आणि 24-25 तारखेला महाराष्ट्रातल्या सर्वच पारधी समाजांना जातीचा दाखला मिळाला पाहिजे याकरता सरकार काम करणार आहे।